राम राम. रामकृष्ण हरी. कसे तुम्ही सगळे? आम्ही सगळे बरे आहोत. तुमच्या आजी लोक पण छान आहेत. आत्ता सध्याला व्हायरल इन्फेक्शन आहे हे तुम्ही पण लक्षात ठेवा. घरात आजी तुम्हाला काही डोकं दुखत असेल, चक्कर आली, पोटात कळ आली तर लवकर दवाखान्यात जावा, दाखवा. वयस्कर तर माणसाला घरात लवकर दाखवा, कारण शरीरातलं पाणी कमी होते. पाणी कमी झाल्याच्या नंतर मग BP लो होतो आणि जुलाब एकामागे खूप होत आहेत. त्याच्यामुळं घरी लक्ष द्या. ORX वगैरे आणून ठेवा आणि पटकन घरातच द्यायला सुरू करा. हे डॉक्टरनी मला सांगितलं, त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते. आणि तुमचे आजी लोक बरे आहेत, पण थोडंफार चालूच आहे. बरे आहेत म्हणजे बरेच सगळेच नाही झालेले आहे, चालू थोडंफार. रामकृष्ण हरी. चालले गवारीची भाजी. थोडी गवारीची भाजी करते. जे काही बाकीचे लोक आहेत त्यांना सपक वरण केले इकडं, डाळीचं नुसतं. भात केलेला आहे, ज्वारीच्या भाकरी केल्यात नाही, आज काही चपात्या नाही केलेल्या. आणि आजी लोक तुम्हाला कोणीच खाली दिसणार नाही. थोडंसं आली होती सुंदर आजी वगैरे, डाळ नीट करून गेली. रंजनाताई मीच आहे. रंजनाताई कांदा मसाला आणला थोडासा. हो आणते. आणला थोडासा कांदा मसाला. आणि मी इकडं थोडीशी भाजी करते. आबाळ तर आलेलं आहे, लय आबाळ आले, ऊन पण नाहीये. तर सकाळी आंघोळ्या वगैरे आजी लोकांना घालून झाले. का जाळ ह्या दलप्याला खूपच लागतो. दलप्या येतात गवाराची धुवून ठेवले. टमाटर वगैरे नाही टाकलं, नुसती तेलात हलवणारे धपले येतात ना. बाकीच्या काही आजी लोकांना म्हटलं नुसतं वरण आणि भात द्यावं, थोडंसं ज्वारीची भाकर वरणात फिरून द्यावी म्हणून ज्वारीची भाकर करते. 2-4 दिवस झाले सारखं. आज पण भाकरीच केल्या. दोन्ही वाटत हा वाटत. हा असं कांदा मसाला द्या. रंजनाताई हाय बाबा हाताखाली आता करायला. जरा बाकीच्या आज्या लोकांना खाली उतरू देत नाही आपण, काय काम पण नसतं. आहे का नाही ग रंजनाताई? हो. काय हो बरी आहे का तब्येत? हो बरी आहे. तुझं नाही ना काय दुखत? काय नाही का दुखतंय? नाही काय नाही. दुखलं की सांगायचं हा? हो हो सांगते. पटकन सांगायचं मला. हो सांग. माझं दुखलं मी कसं गोळ्या खाल्ल्या. हो हो बारका दादा दुखत होतं काल, मोठ्या दादाला, मला, आई हो खाल्ले ना गोळ्या आम्ही पटापटा. खाल्लं. चला चाललंय बघा बाहेर स्वयंपाक. आणि बरे आहेत तुमच्या आजी लोक, छान आहेत, मस्त आहेत. गवारीची भाजी केली आज चुलीवर, बरं वाटतंय. जरा गरम पण होते, पाऊस येणार आहे. पाऊस वातावरण आहे असं. पावसाचं वाटतंय, हो यायला पाहिजे पाऊस. काय होतं आला तर रात्री येईल. बोरला पाणी येणार आपलं. हो आहे का पाणी आपल्याला? नाही ना, किती दिवस झालं पाण्याचा त्रास. तर असेल पाण्याचं. टाकीतलं काढावं लागतं. मोटरचं काय कधी असतंय कधी नसलं. लाईट पण नसते ना ग. हम्म. चला जेवायला वाढवतो. हिशी वापरते शेंगा. हा हो मस्त गवारीची भाजी केलेली आहे, सुकी छानपैकी. आणि काही लोकांना नुसता तुपड आणि भात दिलेला आहे वरती. आणि इकडं आहे रंजनाताई. रंजनाताई हो ही ताटण्या. आणि मावशी, रंजनाताई, बाकीचे काही लोक कुठं जेवतायत ते दाखवते तुम्हाला मी. ने कलावती वरणामध्ये चुरून खावा. मुगाच्या डाळीचं वरण केले. ही शिळ्या चपात्या कुत्र्यांना टाकायच्या. वरण पण इथंच ठेवले. भाकरी येतं ह्याच्यामध्ये. भाजीला म्हणलं जरा अजून वाफलू द्यावं चांगलं. मस्त झालंय गवार. आणि ही जेवायची बैठक चालू आहे. हवा जरा कमी आहे त्याच्यामुळे गरम होत काय मग कुमार मॅडम? आज हवेशीर जेवायला मस्त बसलो जेवायला. जेवा जेवा जेवा. हा जावा जावा, तुम्ही बी जावा. शेंगाची भाजी एकदम बेस्ट झाली. हा जेवा. वास सुटला बघा, लय खास. हा कांदा फिंदा घ्या. हाय तर इथंच आहे तर कांदे फिंदे सगळं. हा हा जेवा. गणपती बाप्पा. हा काहीतरी बोला. बरं म्हणू का? वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीते यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ, हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाळमामाच्या नावाचं. कुणा कुणाला वाटाले वावरात कामाला गेले म्हणे? मला तर मॅडम ना हा असं आवडतं. कसं? मी कुठं तरी हा वावरात असं म्हणजे खायला छानपैकी. मग काय काय लोक पिकनिकला गेली ना
हा अशी झाडाखाली बसून आरामशीर जेवत्यात बिवत्यात, मग किती आनंद वाटतो त्यांना. तुम्हाला आहे आज हा. तुम्हाला आज कसं वाटते? तसंच झालंय. तसंच आपण आर्यांच्या मळ्यात गेलो होतो, हा. कसा होता तो मळा? लय भारी होता हो आई. पण तिथं आंबे लटकत होते, इथं काय नाही बाबा, सावली आहे. सावली आहे ना भरपूर आपल्याला. हा ना. तर असं काही नाहीये, वरची लोकांनी वरी जेवलेलं आहे, ज्वारीची भाकरी आणि वरण चुरून खाल्लंय त्यांनी पण, भात वगैरे. हे लोक म्हणले आम्हाला इथं बसायचं जेवायला, मग बसा म्हणलं, हाय का नाही. आणि जेवत जावा, तुमच्या मनात आलं ना इथं रंजनाताई तुला जेव वाटतं ना तर जेवत जावा दुपारचं वगैरे. हो चालेल. हा, संध्याकाळचं तेवढं नाही, पण दुपारचं जेवत जावा. इथं काही कोणी घाण करत नाही, आपण काही खरकट टाकत नाही, काय नाही, हा. सगळं निर्मळ असते, आहे का नाही. त्यामुळे जास्त आपलं. आणि गवार आवडली का कुंभार मॅडम? मस्त झालं. मस्त. हो लय भारी झाली गावात. जेवा, पोटभर जेवा आणि चावून खावा जरा, चावून. व चला आजी तुम्ही पण चावून जेवा. हा, कलावती तू पण. हा, मला सांगा काय पाहिजे ते इकडं. हा, बस मी वाढणारा इकडं बसून आहे. हा, मग काय. आज आभाळ पण आहे थोडंसं आणि ऊन पण आहे, आणि ह्या उन्हामध्ये ना गरमी जास्त आहे का नाही. धोधारी पाऊस पडला पाहिजे, धावा 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 धावा. आपल्या बोरला पाणी आलं पाहिजे. असा पाऊस आला पाहिजे ना का उद्या आपल्या बोर फुल चालला पाहिजे असा. चाललाच पाहिजे मावशी, माहितीये का. आता तर त्याची लिमिट संपली बरं, थोडंफार यायचं, ती पण बंद झाली या 2 दिवसात, आहे का नाही. मग त्याला काय माणसं लय ओढ लागली हो. पावसाची लय ओढ लागली आता आपल्याला सगळ्यालाच. मग जमीन पण किती तापली आहे, तिला पण किती थंडावा पाहिजे आता. ती पण ग बघत असेल वरती पावसाकडे, माहितीये का. आपण असं म्हणतो, पण ह्या झाडा झुडपांनी काय करायचं ग. आता सध्या डोंगर सध्या किती मी बघितलंय, त्याच्यातून गरमी ही होत होती, माहितीये का. यंदा डोंगर असा हिरोगार होता हिरवगार होते, ना. यंदा अजून काहीच नाही. काहीच नाही. ते धोंड्याचा महिना म्हणतात ना, अधिक महिना, हो. पाऊस धोंड्यासारखा होतो म्हण झाला की. पडल्यावर छान चांगलं असतं म्हणतात. काय चांगलं असतं, पाऊस नाही आला ह्या वर्षी. वचलाजी धोंड्यासारखा पाऊस होऊन बसला, दगडासारखा घट झाला पाऊस, आहे का नाही. मग काय. मग यायला पाहिजे ग पाऊस. गावाकडे तर कसला ती पाऊस नाही, नुसतं वारं सुटले. पडायलाच पाहिजे बाई, धो 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 पाऊस पडला पाहिजे. मग काय. जुलबाई जेवायला नाही दिलं जुलबाईला. हो ग, देतो हा. तर तुम्ही ओळखतच असाल, तर त्यांचा मुलगा ते सगळे आजारी आहेत म्हणून नारळ पाणी घेऊन आले. तर खरं तर काय आता स्वामींचे आम्ही एवढे हे मानायला पाहिजे की स्वामींना काळजी आहे आणि स्वामी बरोबर पाठवत आहेत. स्वामींची लेकरं इथपर्यंत येत आहेत ह्या सगळ्या आईंची काळजी घ्यायला, बरोबर आहे का नाही. स्वामी समर्थ महाराज की. श्री स्वामी समर्थ. बघा तुम्ही काय म्हणता, आम्हाला कोण यायचं बघायला आणि कोण यायचं बघायला. कॅरेट आले नारळाचं इकडं. नारळ पाणी आणले. नारळ पाणी आजारी पडलं ना तुम्ही. होय, आले का ना बघायला. त्या दिवशी काय म्हणली माहितीये का, बघायला आलं ना पाहुणे तरी अर्ध दुखणं जातं. बरोबर आहे. आला बाई पाहुणा बघायला म्हणलं. व्हिडिओ बघितला मी, म्हणजे एक सगळे पाहुणे. आजारी पडलेत. महाराज म्हणजे नारळ पाणी घेऊन जा म्हणून आणले आवर्जून. बरं आता करा बरं सुरू द्या बरं, जरा काढून पटापट काम करा बरं तेवढं. एक पिऊ द्या माझ्या आजी लोकांना जरा. छकुले लयच हसू येले बाय, खुदू खुदू. कश काय खुशी झाली, मग गळ्यात पडली का नाही लोकांच्या जाऊन. पडू का मला म्हणते, पडू का नारळ पाणी पिऊ मग पिऊ. नारळ पाणी प्या मग तर पडू. तरी येईल अजून नाही. अजून तर येईल. काढायचं. हा, सगळी सोय करूनच बघा. काय आम्ही तर गेल्यावर सोय केली बापरे, खरंच. होय, काय जीवाला म्हणजे दम नव्हता, एकदम असं पायाला पण दम नव्हता. किती सेवा केली व्हायच्या तुला. म्हणले स्वामी समर्थांचंच नाव घेऊन प्या. सगळं पोटातलं जो काही आता झालेलं आहे ना इन्फेक्शन, सगळं जावं. दादा खरंच खूप मोठी मदत केली बरं आजची, खरंच. महाराजांनी करून घेतली. नाही मला माझ्या आजींसाठी जे काही वाटतं ना माझ्या आत्म्यात, ते स्वामी सांगतात तुमच्यासारख्यांना आणि तुम्ही करताय. मी म्हणलं होतं का नाही मोना, दवाखान्यात घेऊन गेल्यावर काय बोलले मी गाडीत, सगळ्याला मला नारळाचं पाणी पाजवायचं म्हणले का नाही. दादा काय म्हणला, हिला गाडी ॲम्ब्युलन्स रस्त्यावर थांबवू शकत नाही आपण, बोलला का नाही.
मी म्हणलं लय अशक्त झालेत रे, सगळ्याला नारळाचं पाणी घ्यायचंय. आणि मोना आजीला हडपसरला घेऊन गेले होते मी त्यावेळेस. त्यांना देऊ पडला. हां द्या मोना आजी को पहिला. इथं ही कलावती आजी राहिली की कलावती माता रागावल तुमच्यावर. छकुले दिला का बाई तुझ्या लोकांनी दिला? हा चांगला सुखी राहून दे. हा, आणि बायको चांगली भेटू दे. बायको मी ते विचार नका, बायको चांगला भेटू अशी सेवा करू दे मला, एवढीच द्या फक्त शक्ती. सेवा. तुला चांगला बायको भेट. बायकोचं काय आणि नाही, फक्त छकुली सेवा लग्नात करू. येऊन नाचल. रंजनाच आहे हो नाराज आहे. नाही नाही कसं वाटलं दादांना परत भेटून? हो छान वाटलं. अहो खरंच खूप प्रसन्न होते त्या दिवशी. हा स्वामी समर्थ महाराज. घ्या बरं आता स्वामी समर्थांचं. हा घ्या बरं नारळ उचला बरं आता सगळेजण. चांगलं ओळखलं की आमच्या आनंद. ही माझी सगळी लेकरं तुमच्या स्वामींच्या घरी आली होती. हा घ्या घ्या. घ्या घ्या माऊली. हा का ग? हा तू का पित नाहीस? पिऊन बघा की माझ्यासाठी चांगलं उलट नारळ पाणी. काय होतं तुला? नाही तू आवडत. पिलंच नाही का? दादांना प्यामणा माझं एवढं तुम्ही प्यामणा. आईचा आशीर्वाद आहे. मी नाही पिणार. घ्या की आईचा आशीर्वाद म्हणून बरोबर घ्या. वाटत नाही आपण आणायचं आपण. नाही नाही घ्या. त्या कलावती मातेचा आशीर्वाद आहे तुम्हाला दिलेला. हा आशीर्वाद. त्यावर पिऊन सांगा गोड आहे का सांगा बरं. मला पण थँक्यू. तुम्ही पण घ्या ताई. आवडलं का तुला? आवडलं. आता अजून ताकद येणार आहे. काय? बरोबर ताकद आहे. पी आम्ही पण ते संपलं. द्यायचं का अजून एक द्यायचं? अजून द्यायचं. हा पोट भरला. पोट भरलं? नाही नाही होय तुम्हीच आहे त्यांचे लेकरं, माय बाप सगळे तुम्हीच आहे. महाराजांनी होय पाठवलं. महाराजांनी पाठवलं. मला खूप आनंद झाला दादा. खरंच खरंच मी मला मावशी मला खरंच खूप आनंद झाला बघ. मला पण वाटायचं ग माझ्या आजी लोकांना कोणतर बघायला यावं. दादा मी खरं ती सांगते हा तुम्हाला की बघा आता कुणाच्या घरी जर एवढं लय मोठ्या संकटातून वाचले त्यांनी. मी लय लोकांना सांगितलं नाही माहितीये का, लय मोठं इन्फेक्शन होतं ह्यांना. हाय का नाही मावशी? अक्कलकोट मध्येच आहे. आज आले की अक्कलकोट आपल्याकडे. आता काय नाही होणार तुम्हाला सगळ्याला. हा गुरुपौर्णिमेला या जमलं तर या गुरुपौर्णिमेला. तुम्हीच यायचं म्हणा गुरुपौर्णिमेला. जे काय असेल तो प्रसाद घेऊन दुसऱ्या दिवशी इकडे येऊन देऊन जायचं. हा तर माझी लय धावपळ असते ना. नाही नाही 2 दिवसांनी या. 2 दिवसांनी या पण या. काही असू द्या स्वामींचा प्रसाद घेऊन या. स्वामींनी आज जे नारळाचं ह्यांना पाणी पाजलंय का म्हणले असेल कसला डायरियन कसला काय सगळा धुवून काढतो मी. बरोबर आहे का नाही? तुला थांबले का? सगळं सगळं सगळ्यांचे लय गळतून गेलं म्हणून म्हटले नारळ पाणी नाही मारायचं. मस्त. हा श्री स्वामी समर्थ.